नमस्कार खवे मंडळी, मी ओमकार सावंत आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. मंडळी, आपण आज जी रेसिपी बनवतोय ती काही मिनिटात बनणारी रेसिपी आहे. अर्थात ही गोडाची रेसिपी आहे, स्वीटचा पदार्थ आहे. पण मंडळी, ही जी रेसिपी आहे ना, हिचं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला घरातल्या घरातच मिळेल. म्हणजे कमीत कमी साहित्यांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. जिचं मंडळी तुम्हाला नाव सांगतो, पण त्या अगोदर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीमधून आपण काय बोध घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की ससा कासवाची गोष्ट. आता आपण त्यातून काय शिकतो? स्लो अँड स्टडी विन द रेस. पण मंडळी, मला असं वाटतं, व्हाय टू वॉन्ट विन द रेस? म्हणजे आपल्याला काहीच गरज आहे. बघा ना, ससा कासवाची शर्यत सुरू होते. कासव पुढे जातो, ससा हळूहळू जातो, खेळतो, त्याला भूक लागते, तो जेवतो, त्यानंतर त्याला झोप लागते, तो झोपतो, त्यानंतर त्याला जाग येते, उठतो आणि बघतो तर कासव जिंकलेला असतो. कासव जिंकतो, बरोबर आहे, पण तो दिवस ससा जगलेला असतो. मंडळी, जिंकण्यापेक्षा जगण्यात जी गंमत आहे ना, ती मंडळी खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. त्यामुळे मित्रांनो, जगलं पाहिजे आणि त्यासोबतच जिंकलंही पाहिजे. कारण आपण जर जिंकलो नाही तर काय होऊ शकतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि मित्रांनो, आपण आज जी रेसिपी बनवतोय तिचं नाव आहे ॲपल बासुंदी किंवा सफरचंद बासुंदी. आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण थोडक्यात बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला लागणारं साहित्य ते आहे सफरचंद. इकडे मी 3 सफरचंद घेतलेत. त्यानंतर इकडे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय. पुढे मी इथे घेतलंय तूप. त्यानंतर व्हॅनिला एसेन्स, साखर घेतली आहे, ड्रायफ्रूट्स घेतले. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेत. त्यानंतर वेलची पावडर आणि इकडे घेतलं आहे जायफळची पावडर. तर मंडळी, आपण साहित्य बघितलं. पुढे आपण कृतीकडे वळूया. खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे. आपण लगेच कृतीकडे वळूया. तर मंडळी, आपण साहित्य तर बघितलं काय काय घेतलंय. पुढे कृतीकडे वळूया. सर्वात प्रथम आपण हे जे सफरचंद घेतलेत त्याला आधी पील करायचे, याची सालं काढायची आहेत. त्यानंतर आपल्याला ते किसून घ्यायचे. सर्वात प्रथम मी सालं काढून घेतो. तर मंडळी, आपण इकडे 2 सफरचंद आहेत, त्याच्या आउटर लेअर आपण काढून घेतली, त्याची साली काढून घेतल्यात. पुढे आपण हे आहेत ना, इथे किसून घेऊया. तर मंडळी, आपण इकडे सफरचंद किसून घेतलेली आहेत आणि आपल्याला आता लगेच ते कुक करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आता ही सफरचंद बघा, इथे हे काळी पडली आहेत, ती अजून काळी पडू नये त्यासाठी आपण मंडळी सफरचंद काळं पडू नये यासाठी आपण आहे ना, त्यामध्ये लिंबाचा रस असतो तो पिळला तरी चालतं, जेणेकरून आपलं सफरचंद काळं पडणार नाही. पण इथे आपल्याला हे दुधामध्ये बनवायचं आहे, त्यामुळे लिंबू आपण अवॉइड करतो, नाहीतर दूध फाटून जाईल. सो पहिला आपण हे कुक करून घेऊया. त्यासाठी मी आपल्या गॅसवर ही कढई ठेवतो. कढई मंडळी बऱ्यापैकी गरम झाली आहे. सो सर्वात प्रथम यामध्ये आपल्याला 2 चमचे गावठी तूप घ्यायचं आहे.
ते 2.5 चमचे मंडई मी तूप घेतलंय. पुढे आपल्याला लगेचच त्यामध्ये हा जो पल्प आहे सफरचंदाचा तो आपल्याला ॲड करायचा आहे. थोडीशी फ्लेम मी कमी करतो. कंटिन्युअसली मित्रांनो ना हे असं हलवत जायचं आहे, कारण नाहीतर मग आहे ना ते तुमच्या जे काही भांडं तुम्ही वापरताय त्याला ते चिटकू शकतं किंवा ते सफरचंदाचा पल्प आहे तो जळू पण शकतो. त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही हे हलवत राहा. सो मंडळी आपला हा पल्प हा आपण रेडी केलेला आहे. पुढे आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहिला तर गॅस बंद करतो. तर मंडळी आपलं जे काय आपण सफरचंद ग्रेड केलं होतं त्यानंतर आपण ते कुक केलं आणि पुढे आपण हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे. इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे ज्यामध्ये आपण दूध हे जे आहे ते बॉईल करणार आहोत. सो हे अर्धा लिटर दूध आपण इथे बॉईल करून घेऊया. आणि मंडळी हे दूध आहे जे म्हशीचं दूध आहे, हे मी तुम्हाला कृतीमध्ये आधीच सांगितलंय. थोडीशी मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला आणि कंटिन्युअसली हे ढवळायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला साय आणून द्यायची नाही आहे. आणि हे जे अर्धा लिटर दूध आहे त्याला आपल्याला पाव लिटर बनवायचं आहे. तर मंडळी आपलं हे दूध इथे एक साईडला गरम होत आहे, तोपर्यंत मी हे जे इकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम हे कट करून घेतो. मंडळी लक्षात ठेवा, ड्रायफ्रुट्स कट करताना आपल्याला दूध पण बघायचं आहे, नाहीतर आपण इकडे ड्रायफ्रुट्स कट करण्यात मग्न होऊ आणि इथे आपलं दूध ओतू जाऊ शकतं. त्यामुळे दोन्हीकडे पण लक्ष द्यायचं आहे. मला असं वाटतं बऱ्यापैकी आपलं दूध हे उकळलंय आणि यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे गोडीसाठी. सो मी ही कम से कम 1 वाटी साखर यात टाकतोय.
अकॉर्डिंग टू तुम्हाला किती गोड लागतं त्यावर डिपेंड करतं. मला तर गोड प्रचंड आवडतं, त्यासाठी मी हे थोडं गोडच बनवतो. आणि परत एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. थोडीशी फ्लेम वाढवतोय मी. मंडळी हे ड्रायफ्रुट्स कट करून आपण पुन्हा बाउलमध्ये ठेवूया. मंडळी आपल्या इकडे दूध आहे, ते अर्धा लिटर दूध घेतलं होतं आपण, ते पाव लिटर झालेलं आहे. पुढे मी आता या भांड्यामध्ये इकडे ते ट्रान्सफर करून घेतो आणि पुढची रेसिपी आपल्याला आता यात बनवायची आहे. सो दूध यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. म्हणजे दूध फाटू नये यासाठी खूप दक्षता घ्यायची आहे. तर एकदा का दूध फाटलं तर तुमची रेसिपी राहणार नाही, काहीतरी दुसरंच बनून जाईल. यामध्ये आता मी हे जे व्हॅनिला एसेन्स आहे ते टाकणार आहे. एक 4 ते 5 ड्रॉप. ऑप्शनल आहे मित्रांनो, हे तुम्हाला जर स्वाद पाहिजे असेल तर तुम्ही टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. 4 ते 5 ड्रॉप मी व्हॅनिला एसेन्सचे टाकलेले आहेत. म्हणजे ही मित्रांनो आपण जी रेसिपी बनवतोय ही बनवून तुम्ही घरी नक्की बघा, कारण खूपच सुंदर अशी रेसिपी आहे. झटपट आणि पटपट होणारी रेसिपी आहे. ती तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी बनते ती. सो आपलं दूध हे खूप चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला आता यामध्ये हे जे पल्प आहे जे आपण बेक केलं होतं ते टाकायचं आहे. आणि पुन्हा एकदा लो फ्लेममध्ये आपल्याला हे चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे. मिक्स करूया आपण हे. कंटिन्युअसली मित्रांनो आपल्याला हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी आहे ती थिक होईल. फ्लेम फास्ट करून आपल्याला हे करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे जर केसर असेल तर अतिउत्तम. पुढे आपण चिमूटभर ही वेलची पावडर आहे ती आपण टाकूया. जायफळ टाकूया. खूपच सुंदर असा सुगंध येतोय. आणि हे जे ड्रायफ्रुट्स घेतले होते हे आपण यामध्ये टाकणार आहोत. पुढे मित्रांनो आपण थोडीशी यामध्ये हळद टाकतोय. ही मी साहित्यामध्ये सांगितली नव्हती, पण नंतर मला आठवलं की हळद ही शरीरासाठी चांगली असते, त्यामुळे आपल्याला हळद टाकायला काहीच हरकत नाही आहे. सो आपण यामध्ये हळद सुद्धा ॲड करूया.
एखादा पदार्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा तो पदार्थ बनवत असताना मध्येच एखादा इन्ग्रेडियंट्स एखादं साहित्य आपल्याला आठवतं आणि ते टाकणं आपल्याला गरजेचं वाटतं, कारण की आपली रेसिपी त्यामुळे खूप चांगली बनू शकते. त्यामुळे ते ॲड करणं हे गरजेचं आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, व्हिडिओ ही तुम्हाला शेवटपर्यंत बघायला हवी, कारण ह्यामध्ये आपण कधी कधी ॲड करू शकतो. तर मंडळी, आता आपली रेसिपी ही बनवून तयार आहे. मस्तपैकी बाउलमध्ये हिला सजवलं आहे. आता हिला फक्त वरतून गार्निश करायचं, बाकी काहीच नाही. ॲक्च्युली ही रेसिपी खूपच लवकरात लवकर बनणारी आहे. तुम्ही देखील ही रेसिपी तुमच्या घरी बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी लागली ते. सो सर्वात प्रथम तर हिला मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांनी गार्निश करतो, जेणेकरून ही रेसिपी ही जी डिश आहे ती खूप छान दिसेल. आणि आपण ही टेस्टसुद्धा करणार आहोत. सो आता टेस्ट करूया. खूपच छान रेसिपी झाली आहे. तुम्ही ह्याची डेन्सिटी बघू शकता. सो टेस्ट करतो मी. खूपच गरम आहे. सुपर क्लासिक झाली आहे मित्रांनो. खरंच तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. मंडळी, भेटूया पुढच्या आठवड्यात. या आठवड्याची तर ही रेसिपी झाली. पुढच्या आठवड्यात तुम्हाला जर युनिक काही पाहिजे असेल किंवा तुमची रेसिपी ही तुम्हाला इथे येऊन आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. पुढे मी तुमच्याशी संपर्क साधेन. तर भेटूया मित्रांनो पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि खवय्ये कट्टा चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.